उपसन आहेत, त्याचबरोबर त्याच्या मागे ड्रोन तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित बाबूठाणा दहीकाला महोत्सव सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या संपूर्ण वर्षभरात प्रकाशदादांच्या सोबत राजदादा अर्थात राजप्रकाश हेही मागे राहत नाही. प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या समस्यांचं निवारण करणं हे क्रम सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी अंधगोविंदा पथक, कीर्तनी महिला पथक, त्याच्यानंतर वीर मराठा, संभाजी क्रम लक्षात आला आणि श्रीकृष्ण मागा ठाणे आणि त्यानंतर शेवटी ड्रोन. मागा ठाणे भव्य दहीकाला महोत्सव विघ्नहर्ता आणि संभाजी ब्रिगेड नंतर विघ्नहर्ता. सर्वांनी क्रम लक्षात ठेवायचा आहे. या क्रमाने सर्वांनी जायचं आहे. मुख्यमंत्री साहेब येत आहेत, सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे आणि सर्वांना नम्र विनंती, तुमच्या सेफ्टीसाठी प्रत्येक तुमच्या ऐक्याला ही रशी आवर्जून बांधायची. महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागठाणे दहीकाला महोत्सव सर्व गोविंदा बचाव रशी जी आहे, सहर्ष हार्दिक बचाव रशी प्रत्येक ऐक्याला सर्वांनी लावायचे. आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी संपूर्ण गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी सर्वांसाठी उपाययोजना केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मी क्रम सांगतो, क्रम लक्षात आहे ना सर्वांना. प्रथम कला संजीवनी अंध गोविंदा पथक, नंबर 2 हिरकणी महिला पथक, नंबर 3 वीर मराठा 8 थर, नंबर 4 संभाजी आहे का, संभाजी क्रीडा मंडळ 8 थर ना, संभाजी वीर मराठा 8 थर ना. त्याच्यानंतर 7 थर आहे श्रीकृष्ण मागा ठाणे आणि विघ्नहर्ता. क्रम लक्षात आला सगळ्यांनी. विघ्नहर्ता 6 थर, ठीक आहे. तर 8, 8, 7, 6. काही क्षणातच मुख्यमंत्री साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागठाणे दहीकाला महोत्सव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी सावध राहायचं, अलर्ट राहायचंय आणि सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांच्या स्वागतासाठी तयार राहायचंय. सर्वांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर मी सांगितलं सर्वांनी आपले दोन्ही हात मागातल्या प्रत्येक रहिवाशांनी, सर्व गोविंदांनी, पुरुष महिला, मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर त्यांच्या अभिवादनासाठी मी सांगितल्यानंतर दोन्ही हात वर करायचे, दोन्ही हात वर. कारण लेक लाडकी योजना महिलांसाठी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1,500 प्रत्येक महिन्याला, मुलींना 12वी नंतरचं उच्च शिक्षण मोफत, प्रत्येक महिलेला 3 सिलेंडर वर्षाला मोफत. तसेच जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, 12वी शिकलेले आहेत, डिग्री डिप्लोमा केला आहे, त्यांना 6,000, 8,000, 10,000 दर महिन्याला रक्कम आणि स्टेपे त्यांना दिला जाणार आहे आणि त्यांना 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊन नोकरी लावली जाणार आहे. अशा कितीतरी योजना. गोविंदांना साहसी खेळाचा दर्जा देऊन साहसी खेळ प्रकार म्हणून गोविंदांना देखील सरकारी नोकरी मिळाली पाहिजे असा GR काढणारे, गोविंदांचा मोफत विमा देणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते, सन्माननीय माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे. मागा ठाणे भव्य दहीकाला महोत्सव, मागा ठाणे भव्य दहीकाला महोत्सव, आमदार प्रकाशदादा सुर्वे आयोजित मागा ठाणे भव्य दहीकाला महोत्सवात मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंच जरा रिकामा करायचं, सर्वांनी थोडंसं मागे व्हायचं.
एकनाथजी शिंदे साहेबांचा आगमन झालेलं आहे. एकता उभा ठाक करू दोन्ही हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अभिवादन करायचं. एकता उभा ठाक करू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी सुपुत्र आणि महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांचे दहीहंडी पथकांचे विठ्ठल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा भाई अगदी सकाळपासून डोळे थकले होते. कधी आम्हा दहीहंडी पथकाच्या सर्व तरुणांचा विठ्ठल इथे येतोय आणि आम्हाला आशीर्वाद देतोय. सकाळपासून तुमची वाट पाहत होतो भाई आणि आज खरंच फार आनंद होतोय की कुठेतरी नर्वस झालेलो होतो की भाई कदाचित चुकवतात की काय, परंतु एकदा संकट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा एकदा उभा ठाकणारा फक्त एकमेव आम्हा सर्वांचं रक्षण करणारे आमचे सर्व सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहे. एकदा जोरदार सगळ्या दहीहंडी पथकाने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोल बजरंग बोल बजरंग. सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून मी स्वागत करतो. सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा गोविंदा मी कसा काही चुकवू शकतो, मला यायलाच पाहिजे इथे. त्यामुळे मी इकडे दरवर्षीप्रमाणे येतो. याही वर्षी आलो, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं, आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला आणि म्हणून गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त जोर आहे ना गोविंदामध्ये. कारण यावर्षी आपल्या गोविंदाला एक वेगळं ग्लॅमर आहे. प्रो गोविंदा आपण केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला. गोविंदाची सुट्टी नव्हती, आपण सुट्टी जाहीर केली. गोविंदाला सगळ्या गोविंदांचा विमा इन्शुरन्स काढायचा होता, तो आपण केला आणि याला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला. आता हा गोविंदा फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर साता समुद्र पलीकडे स्पेन पर्यंत पोहोचलाय हा गोविंदा. आणि म्हणून ऐका बोलतो मी त्याच्यात. आणि म्हणून या आपल्या योजना ज्या आहेत या योजनांमध्ये एक गोविंदाला पण आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ, मग बहिणी आलेल्या आहेत. बहिणी हातावर हात वर करा. आपल्याला खात्यामध्ये पैसे आले का नाही? त्या लोकांचे पैसे आले नाही लवकर येतील. आणि दुसरं त्याच्यामध्ये लाडके भाऊ जे आहेत त्यांना पण आम्ही योजना केलेली आहे आणि त्यांना 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून मुलींना
पूर्णपणे 100% मोफत शिक्षण. तिला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे, MBA करायचं आहे, त्यांना पूर्णपणे सरकार. आणि म्हणून एकच सांगतो आपल्याला, मुख्यमंत्री लाडकी बहीण जसं आपण केलं तसं लाडकी बहीण आता सुरक्षित बहीण पण आपल्याला करायची आहे. आणि ज्या लोकांनी आपल्या माता भगिनी, माझ्या मुलीबाळी यांच्यावर अन्याय अत्याचार केला तर त्याला काय दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? काय? चुकीला माफी, चुकीला माफी, गुन्हेगाराला माफी, गुन्हेगाराला माफी. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, ही जे केस झाली आहे ती फास्ट ट्रॅकवर घेतली आहे, स्पेशल कोर्ट केलं आहे, स्पेशल वकील दिला आहे. आणि यामध्ये हे आपण याला तात्काळ लवकरात लवकर सरकारकडून कोर्टाकडे फाशीची मागणी आपण करतोय. आणि म्हणून हे सरकार गोरगरिबांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, माझ्या सर्व गोविंदांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य तुमच्यातलाच परिवारातलाच एक मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आपल्याला होतोय. आणि म्हणून या सर्वांना मी सांगतो की हा गोविंदा आता अजून म्हणायचे नाही. गोविंदा सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्या घरी आई वडील, आपली भावंड, आपला परिवार आपली वाट बघतोय. आपण आपली काळजी घ्या, आपल्या सहकार्यांची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे हा आपला उत्सव साजरा करा एवढं सांगतो. पुन्हा एकदा प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांब साहेब, महिला वर्ग तुमच्यावर प्रचंड खुश आहे, तरुण वर्ग तुमच्यावर प्रचंड खुश आहे. आणि ज्यांनी कुणी असे चुकीचे प्रकार करेल त्याला आमचे शिवसैनिक पहिला धडा शिकवतील. आम्ही गप्प बसणार नाही. त्याला तर फाशी तुम्ही देणार याची मला खात्री आहे. पण महिलेची सुरक्षा करणं हे आमचं पहिले आद्य कर्तव्य राहील. आमचे सर्व सैनिक त्या महिलांसाठी सदैव त्यांच्या पाठी तत्परतेने उभे राहतील. म्हणून महिलांना सुरक्षा मिळावी. पुन्हा आज आमचा गोविंदा आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी आरक्षित केलेला आहे आणि महिलांच्या सुरक्षेची हंडी आज आपल्याला इथे फोडायची आहे. आपल्या हस्ते महिलांच्या सुरक्षा व्हावी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. आपण महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले. ज्या गरीब बहिणी आहेत संसार चालला पाहिजे त्यांना 3 सिलेंडर मोफत दिले. ज्या मुली आमच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण करून दिलं. अनेक अशा अन्नपूर्ण अशा वेगवेगळ्या महिलांसाठी केलात, तरुणांसाठी सुद्धा केलात, वयस्करांसाठी योजना केलात, जे दर्शन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा योजना केलात. मी आयुष्यात 40 वर्ष 45 वर्ष राजकारणामध्ये आहे, तर असा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात कधी मी बघितला नाही आणि आहे आणि ह्याच्या पुढे कधी होईल असं मला पण वाटत नाही. एकनाथ शिंदे म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा एकनाथ शिंदे तुम्हारा, जब तक सूरज चांद रहेगा एकनाथ शिंदे तुम्हारा रहेगा. साहेब ही महिलांची सुरक्षा देण्याचं काम करणार आहोत. आपण महिलांची सुरक्षेची हंडी फोडावी. मी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांना विनंती करतो, सोबत मीनाताई पानवत आणि राजप्रकाश सुर्वे यांनी देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना मागाठाणे आणि विभाग क्रमांक 1 आणि सर्व गोविंदांच्या वतीने आमदार प्रकाशदादा राज सुर्वे आणि मीनाताईंचे सत्कार करायचा. साहेब आमचं महिला दैताला पथक ही तुमची वाट बघताय, त्यांची सुरक्षा आणि अंध मुलांचं पथक तुमची वाट बघतं. फक्त 5 मिनिटं त्यांना वेळ द्या, फटाफट दोन्ही थर लावतील. पहिला अंध नंतर महिला झालेल ना, ते बिचारे समजलं नाही त्यांचं परिस्थिती. दोन्ही साहेब बोलले दोन्हीने एकदम लावा. स्टार्ट करा. भाई त्याचबरोबर प्रो गोविंदामध्ये आपल्याच मतदारसंघातले याच ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ आहे, ज्यांनी प्रो गोविंदामध्ये जाऊन
बक्षीस जिंकलेलं आहे आणि रजिस्टर स्वतः झालेले आहेत पुढच्या वर्षी, ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. कला संजीवनी अंध गोविंदा पथक मराठा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. कला संजीवनी अंध गोविंदा पथक आणि हिरकणी महिला पथक या दोघांना विनंती आहे की दोघांनी एकत्रितपणे श्रीकृष्ण दहिकाला पथक 8 थर लावणार आहे, सुद्धा तयारी करायची आहे. आपल्याला भाई समोर 8 थराची सलामी, कडक सलामी त्या ठिकाणी द्यायची आहे. कला संजीवनी अंध दहिकाला पथक आहे. यातले अनेक गोविंदा दिल्लीच्या पॅरो ऑलिम्पिकमध्ये माझी सर्व सहभाग घेतलेला आहे. आपल्याला विनंती आहे की अंध मुला थर लावणार आहेत, चला प्लीज आपण साहेब आपण कोण होणार मराठवाड्याचा रील स्टार, ही सुद्धा जी कॉम्पिटिशन होती ही कंटेंट क्रिएटरसाठी आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरसाठी आपण राबवली होती. त्याचं आपणच साहेब अनावरण केलेलं होतं आणि संपूर्ण मुंबईतील स्टार इन्फ्लुएन्सरांनी मला सपोर्ट केलेला होता या कॉजसाठी. आणि आपलं जो दहीहंडीचं सादरीकरण आहे त्याचं या ठिकाणी 1 2 3 4 थराची सलामी या अंध गोविंदा पथकाने केली. कला संजीवनी अंध गोविंदा पथक. अरे बाबा, विरोधी पक्षाचं कामच आहे टीका करायचं. आपण टीकावर जायचं नाही, आपण आरोपाला कामाने उत्तर द्यायचं. आणि म्हणून विरोधक किती सरकारच्या विरोधात रडणार, ही आपली विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार. क्या बात आहे. अंध मुलांनी या ठिकाणी बाईंना सलामी दिलेली आहे. त्याचबरोबर महिला दहिकाला पथक हिरकणी सुद्धा इथे सलामी देणार आहेत सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना. आणि भाई आपल्या आशीर्वादाने आजच्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक महिला दहीहंडी पथक या ठिकाणी सलामी देऊन गेलेले आहेत. आणि आपण भाई निर्णय केलेला आहे, आपल्याच आशीर्वादाने आपण जे आपलं टाटा पावरचा ब्रिज आहे भाई, तिथे ब्युटिफिकेशनसाठी आपण फंड दिलेला होता आणि आपण तिथे आता नवीन एक टर्फ बांधून, सॉफ्टटेप टर्फ बांधून महिला गोविंदा पथकाने त्या ठिकाणी सरावासाठी ती जागा आपण उपलब्ध करून देत आहोत. वीर मराठा 8 थरासाठी प्लीज आपण पटकन संभाजी ब्रिगेड, संभाजी आणि वीर मराठा यांनी भाईंना 8 थराची सलामी लावायची तयारी करायची आहे. श्याम, आपण संभाजी क्रीडा मंडळाला प्लीज सूचित करावं. संभाजी ब्रिगेड 8 थराची तयारी करा. वीर मराठा दर्शन कांबळे आणि त्यांच्या 8 थराची तयारी करा. आपले आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या ठिकाणी जरा वर यायचं. पारितोषिक घ्या. आपल्याला पारितोषिक सुनील मांडवेंना विनंती करतो की अंध मुलांचं जे आपलं हे गोविंदा पथक आहे कला संजीवन यांना आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून रोख पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. एकदा सर्व दहिकाला पथकाने त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. महिला गोविंदा पथक हिरकणी यांनी सुद्धा थर लावलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण शेअर करायचंय. शिंदे साहेबांना आणि महाराजी सलामी हे महिला गोविंदा पथक या ठिकाणी देत आहेत. 1 2 3 4 5 थराची सलामी हिरकणी गोविंदा पथकाने दिलेली आहे. तर हिरकणी लवकर या, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पारितोषिक देणार आहे. हिरकणी गोविंदा पथक आणि अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून साहेब हे सर्व प्रिकॉशन्स पाहिजे आपण या ठिकाणी घेतलेल्या सर्व आहेत. उपाययोजना केलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स पासून डॉक्टरची टीम आणि त्याचबरोबर एकटा जो आहे त्यांना प्लीज, आता हिरकणीचं जे एकटा आहे त्यांना भाई वर बोलवत आहेत, जरा पटकन आपण घेऊन या. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या महिला गोविंदा पथकाचं सन्मान या ठिकाणी करणार आहेत.
पटापट यायचं आहे. चला हिरकणी महिला गोविंदा पथक यांना थराची रक्कम तर देतोच आहे साहेब, परंतु महिला आणि आपण जितके पण महिला गोविंदा पथक आलेले आहेत त्यांनी जर 5 तास लावले असतील तर ती रक्कम अधिक 5,000 रुपये आपण त्यांना वाढवून दिलेले आहेत भाई. आणखी बोलायचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते महिला सुरक्षिततेसाठी ही दहीहंडी फोडायची आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते महिला सुरक्षिततेसाठी दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. मागा ठाणे दहीकाला महोत्सवात आमदार संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो शब्दांना धार अशी की साथ गरिबांची साथ मदतीचा हात एकला. शांताराम जाते साहेब आलेले आहेत. शांताराम जाते साहेबांचं हार्दिक स्वागत. आणि आता वीर मराठा अरे वो नीचे कर नीचे हो देखो तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांचं भरघोस असं कार्य. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. या ठिकाणी माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मीडियाला संबोधित करतात. गोविंदा पथकानं विनंती आहे थांबा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मीडियाला संबोधित करतायत, डिस्टर्ब करू नका. आणि क्रम लक्षात घ्या. वीर मराठा, संभाजी भिडे आणि श्रीकृष्णा. पूरा चालू हो